धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रशिक्षित प्रचारक लागतात। बुद्ध धर्मामध्ये प्रशिक्षित प्रचारक म्हटला तर भिक्षू असतो आणि भारतामध्ये बाबासाहेबांनी स्वतः याची दखल घेऊन बेंगलोरला प्रथमतः सेमिनरी स्थापन करून प्रचारक निर्माण करण्याचा संकल्प केलेला होता। कारण त्यांना माहिती होतं की या सेमिनरीच्या माध्यमातून आपण बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराकरता चांगले आणि शिक्षित आणि शीलवान असे भिक्षू तयार करू शकू। हे भिक्षू तयार करण्याकरता त्यांना सेमिनरीची गरज होती। धम्म जर रुजवायचा असेल, टिकवायचा असेल आणि मानवाला सुखी बनवायचं असेल तर भिक्खू संघ असणे अतिशय गरजेचं आहे। आणि म्हणून बाबासाहेबांच्या पद्धतीचा, बाबासाहेबांच्या विचारातला, भगवान बुद्धाच्या त्या काळातला विचारातला तसा भिक्खू घडणे अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणजे भिक्खू अतिशय प्रज्ञावान असला पाहिजे, तो शिकलेला असला पाहिजे, त्याला सगळ्या पद्धतीचा तो बहुश्रुत असला पाहिजे, तो टेक्निकॅलिटीमध्ये देखील तो परिपूर्ण असला पाहिजे। म्हणजे ज्या काळात तक्षशिला आणि नालंदामध्ये जशा प्रकारचे बौद्ध भिक्खू होते तशा प्रकारचे बौद्ध भिक्खू बाबासाहेबांना अभिप्रेत होते। आणि त्यांच्या अभ्यासातून असं दिसून येतं की ती फक्त भारतीयाला त्याची गरज नव्हती, तर संपूर्ण जगाला बौद्ध धर्म तारू शकतो अशी त्यांची धारणा होती आणि तशा पद्धतीने त्यांचं विजन होतं। परंतु बाबासाहेब गेल्यानंतर प्रत्यक्षात काही घडू शकलं नाही आणि भारतामध्ये एकही भिक्षू प्रशिक्षित झाला नाही। परिणाम असा झाला की गेल्या 50 वर्षामध्ये बुद्ध धर्म भारतामध्ये जसं रुजायला पाहिजे होता, माणसाचं बौद्ध पद्धतीचं जीवन घडायला पाहिजे होतं आणि ते घडवण्यासाठी त्यांना उत्तम प्रचारकांची गरज होती, असे प्रचारक भिक्षू भिक्षुणींच्या माध्यमातून मिळायला पाहिजे होते। ते न मिळाल्यामुळं भारतामध्ये बौद्ध मनुष्यही घडला नाही आणि बौद्ध समाजही घडला नाही। आज आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेनंतर भिक्खू जे आज आपल्याला दिसून येतात त्यांच्यामध्ये कुठेतरी एक वाक्यता नाही, सुशिक्षित नाही आहेत। जे बेसिक बाबासाहेबांनी सांगितलं, धर्माचं प्रशिक्षण देणारी इन्स्टिट्यूशन नसल्यामुळं आपला धम्मामध्ये घोळ झाला आहे। ही उणीव मला बऱ्याच वर्षापासून जाणवत होती आणि सुमारे 25 वर्ष मी प्रयत्न करत होतो की सेमिनरी स्थापन करावी, परंतु स्वतः उपासक असल्यामुळं मला ते करणं शक्य नव्हतं। अंततः आपण स्वतःच मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं जे काही म्हणतात त्याप्रमाणे स्वतःच भिक्षू बनल्याशिवाय आपल्याला काम करता येणार नाही असं स्पष्ट संकेत मिळाल्यावर मग मी सेमिनरी 2006 साली इथे नागपूरमध्ये स्थापन केले। सेमिनरी स्थापन केली तरच बौद्ध पद्धतीचं जीवन तुम्हाला घडवता येतं आणि बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की बौद्ध समाजाचा आदर्श, त्या समाज पद्धतीचा आदर्श म्हणजे भिक्षू आणि त्याच्या पावलावरती पाऊल टाकून चालणं हे उपासकांचं कर्तव्य आहे। कोणाला काहीच माहीत नाही सेमिनर म्हणजे काय। आजही भल्या भल्या लोकांना त्यातलं काही कळत नाही। आम्ही विदेशात जाऊन बघितलं, बौद्ध राष्ट्रांमध्ये जाऊन बघितलं, बौद्ध विद्यापीठांचे संबंध स्थापित करून तिथून साऱ्या गोष्टींची नीट माहिती घेतली आणि त्यामुळं बौद्ध सेमिनरी भिक्षू आणि भिक्षुणींना पारंपरिक पद्धतीनं धम्माच्या मूळ तत्त्वज्ञानामध्ये कशा प्रकारे प्रशिक्षित करू शकते हे राबवण्याचं काम आम्ही इथे सुरू केलेलं आहे। मेरा नाम भंते चंद्रकीर्ति है और मैंने महानाग साक्यमुनि विद्यासन में 2006 में जो पहली बैच थी उसमें एडमिशन लिया। सिर्फ भिक्षु जीवन में इतना ही सोचता था, मेरा उतना अंडरस्टैंडिंग लेवल भी नहीं था। मैं यही सोचता था कि बस चीवर पहनो और कैसे ना लोगों के पास जाओ, कुछ पूजा पाठ करो। मगर आज के डेट में मैं यहाँ से जो कुछ भी सीखता हूँ, छुट्टियों में या किसी भी तरह मैं उत्तर प्रदेश में जब भी जाता हूँ तो शिविर लेता हूँ, जो कि हम किताबों में पहले पढ़ते थे या बोलते थे कि श्रीलंका में, थाई में जो प्रीवियन होते हैं उस तरह से पढ़ाई होती थी। मगर मैं कभी कल्पना ही करता था कि मतलब क्योंकि भारत में धर्म लुप्त हो चुका था, पूर्ण रूप से कुछ हमको पता नहीं था कि ये कैसा प्रीवियन होता है, कैसे सेमिनरी होता था, सिर्फ कल्पना ही थी। फिर यहाँ आकर मैंने
ग्रेजुएशन किया। मेरी हिंदी अच्छी थी, फिर यहाँ से मैंने ग्रेजुएशन करने के बाद अभी एमए कर लिया। पूरे भारत में पाली ग्रामर कहीं नहीं पढ़ाया जाता इतना डीप में, हम लोगों ने अभी पाली में है, पूरे से पूरे ग्रामर जो है पाली में पढ़े। सकाळच्या 4:30 वाजतापासून तर संध्याकाळच्या 9 पर्यंत हा विद्यार्थी सतत आपल्या कार्यामध्ये कार्यमग्न असतो, तो कार्य करीत असतो आणि आपल्या प्रत्येक क्षणाचा वापर हा माझ्या शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील असतो। वेगवेगळे खेळ यामध्ये चेस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल ह्या सगळ्या खेळांच्या माध्यमातून आपला विकास करीत असतात। सोबतच पाली भाषा ही इतकी महत्त्वाची आहे की या भाषेमध्ये विद्यार्थी संभाषण, छोटे छोटे स्केट, छोटे नाटक, लघुनाटक, त्याच्यानंतर लहान लहान प्रेझेंटेशन हे पाली भाषेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करीत असतात। घरदार सोडून भिक्षू बनणं कोणाला पसंत नसतं, मुळे ते शिकायला येणारे विद्यार्थीसुद्धा त्या दृष्टीनं धास्तावलेच असतात। परंतु तशी भीती बाळगण्याचं कारण नाही, याचं कारण असं की इथे राहत असताना तुम्ही भिक्षू जीवनाचा अभ्यास करा, त्या संस्कृतीचा आणि त्या शिकवणीचा आचरणात्मक अभ्यास करा। नंतर तुमचं शिक्षण संपलं की तुम्हाला नागपूर विद्यापीठाची डिग्री मिळते, कारण ही सेमिनरी विद्यापीठाची ॲफिलिएटेड सेमिनरी आहे। इथे डिग्री यासाठी दिली जाते की उद्या त्यानं श्रामणेर किंवा भिक्षू म्हणून जे काही राहिला येतो ते सोडून दिलं, उपासक बनला, त्यानं जगायचं कसं? मग त्याचं असं क्वालिफिकेशन पाहिजे की तेव्हा तो बाहेर पडला तर मार्केटमध्ये त्याला कुठेतरी किंमत असली पाहिजे। नुसतं तो भिक्षूचं जीवन कसं जगायचं आणि बुद्ध धर्म शिकला आणि इथून त्यानं सोडून दिलं तर तो वाऱ्यावरती सुटल्यासारखा होईल। म्हणून आम्ही ही खास व्यवस्था केलेली आहे की त्याला डिग्री मिळाली पाहिजे। त्यामुळे आमच्याकडे लोक BA करतात, MA करतात, आता रिसर्चसुद्धा आमच्याकडे सुरू झालेला आहे। आणि भिक्षू त्यांनी कायम राहावा अशातला भाग नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर राहावा, कारण ते उच्च दर्जाचे भिक्षू होतील, तेवढं चांगलं काम करतील। ज्यांना शक्य नाही त्यांनी वस्त्र उतरून उपासक बनलं तरी चालण्यासारखं आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट घडते तेव्हा की भिक्षू म्हणून दीर्घ प्रशिक्षण घेतल्यानं आणि नंतर उपासक बनल्यानं ते अव्वल दर्जाचे उपासक बनतात, अव्वल दर्जाचे बौद्ध बनतात, आणि ही अत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे। मी ॲज अ स्टाफ म्हणजे स्टाफ म्हणून काम, म्हणजे ॲज अ क्लर्क म्हणून मी इथे काम करत होते। पण मी इथे जेव्हा आले आणि मी जेव्हा आंबेडकर थॉट केले, आंबेडकर थॉट करत असताना मला वाटलेलं नव्हतं की मी एवढी म्हणजे खूप कमी, अगदी परीक्षेच्या काही दिवसात 2-3 दिवसामध्ये अभ्यास करून मी गोल्ड मेडलिस्ट झालेली आहे। की धम्मामध्ये राहून जी माइंड क्लॅरिटी येते ती क्लॅरिटी मला आलेली आहे आणि मी खूप कमी वेळेमध्ये ते गाठलेलं आहे। म्हणजे माझा स्वतःचा अनुभव की मी अगोदर ऑफिसमध्ये काम करत होते, आता मी इथे ॲज अ लेक्चरर म्हणून काम करायला लागलेली आहे। आणि मला असं वाटतं की इथे जे विद्यार्थी आहेत 12वी पास होऊन जे विद्यार्थी इथे येतात, तर चिवर घातल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या वाईट गोष्टी रेस्ट्रिक्ट होतात आणि त्या चांगल्या गोष्टी ते आत्मसात करतात आणि चांगला खरा मनुष्य जो म्हणतोय, एक मनुष्य म्हणून जीवन जगण्यास तो पात्र होतो या सेमिनरीमध्ये आल्यानंतर। याचं फक्त 2 महत्त्वाची कारणं आहेत। एक तर त्यांच्या जीवनाला एक शिस्त लागते, वेळेवरती उठणं, वेळेवरती प्रत्येक गोष्ट करणं, नियमित योग्य तो आहार करणं, आणि तोही एकदाच असतो। हा मुख्य भाग पर्सनल डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो त्याचा। आणि दुसरा आहे मेडिटेशनच्या साधना। माणसाच्या काही विशिष्ट ज्याला म्हणतो आपण ड्रॉबॅक असतात, कमजोरी असतात, त्या लक्षात घेऊन त्यांना मदत केली तर त्यांचं हे परफॉर्मन्स हे उच्च याला गेल्याशिवाय राहत नाही। आणि हे साऱ्या समाजामध्ये रुजवता येऊ शकतं जर आम्ही बालवाडीपासून शाळा चालवल्या आणि त्यामध्येही बुद्धिस्ट शिक्षण पद्धती जर आपण वापरली तर आपल्या मुलांचं मानसिक भवितव्य फार वेगळं घडू शकेल। बनते विमल किती गुणशिरी जे कार्य करून राहिले, याच्या माध्यमातून बाबासाहेबांची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वात जाईल असं माझं ठाम मत आहे। कारण की तेवढा प्रचार प्रसार आणि सायंटिफिकली कोणी भिक्षू करताना मला आढळत नाही। ज्यावेळेला आम्ही हे भंतेजींचं 2006 पासून
अगदी प्रवाहित असलेलं कार्य पाहिलं, त्या कार्यानं प्रभावित होऊन अनेक लोक इथे जुळले आणि आम्ही दरमहा 1,000 रुपयेप्रमाणे यांना सहकार्य करतो. अनेक असे मेंबर्स आहेत की जे याप्रमाणे माझ्यासारखे इथे आर्थिक मदत करतात. अनेक मेंबर्स त्यांना झेपेल त्या पद्धतीनं त्यांच्या आर्थिक स्तरानुसार त्यांना आर्थिक मदत करतात. गेल्या 15 वर्षापासून भंतेंनी सुरू केलेल्या या कार्यामध्ये मी बँकेची नोकरी सांभाळून या कार्यामध्ये तन मन धनाने सहभागी झालो. मला असं वाटतं की अशा प्रकारे समाजातील अनेकांनी पुढे येऊन या कार्यास जर सहकार्य वेगवेगळ्या पद्धतीने जर सहकार्य केलं तर हे काम जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात घडून येऊ शकेल. जर तुम्हाला चांगल्या प्रकारच्या सेमिनरीज निर्माण करायच्या असतील तर अर्थबळाची फार आवश्यकता आहे. आणि हे अर्थबळ निर्माण करण्याकरता बाबासाहेब म्हणाले होते की आम्हाला आमच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर तुमच्या मिळकतीचा 10वा हिस्सा या समाजाकरता आणि या धम्माकरता खर्च करा. तेव्हाच हा धम्म जलद गतीने पुढे जाऊ शकेल किंवा या धम्माचा प्रचार आणि प्रसारही होऊ शकेल. हे असं काही केल्याशिवाय भारत बौद्धमय नाही होऊ शकत. स्वतः बौद्धमय झाल्याशिवाय दुसरा तुम्ही बौद्धमय नाही करू शकत. आणि म्हणून स्वतः बौद्धमय म्हणण्याची जी सर्वात उत्तम प्रक्रिया आहे ती आहे सेमिनरीच्या माध्यमातून संघ स्थापन करणं. आणि या संघाच्या माध्यमातून आम बौद्ध समाजाला संघटित करणं, एक संघ करणं, एकजूट करणं हे अत्यंत महत्त्वाचं ध्येय या कार्याच्या पुढे आहे. आणि असं हे उत्तम ध्येय नजरेपुढे ठेवून सर्व समाजातील जाणकारांनी या कामामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि ज्या ज्या पद्धतीने या कार्याला सहकार्य करून ते यशस्वी करता येईल ते प्रयत्न त्यांनी केले पाहिजेत. आणि सर्वांनी हे कार्य एकत्रित येऊन केलं पाहिजे. मी ह्या गटाचा, त्या गटाचा, त्या गटाचा असं न मानता मी एका धम्माचा, मी बुद्धाचा, मी बाबासाहेबाचा असं सगळं करून असं सगळं ठरवून केलं पाहिजे की आपल्याला दुसऱ्याकडे भिक्षा मागण्याची गरज असली नाही पाहिजे. ही सेमिनरी महानाग शाक्यमुनी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ही अपेक्षा करतोय की संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेमिनरी निर्माण व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर महाराष्ट्र आम्ही काबीज करू शकलो तर संपूर्ण भारत आम्ही काबीज करू शकतो. आणि त्यानंतर बाबासाहेबांचं उर्वरित राहिलेलं स्वप्न की मी भारत बौद्धमय करेल ते त्यांचं स्वप्नही आम्ही पूर्ण करू शकतो.